Now look at here. Up to this part, we have studied in the chemical kinetics. The most important part is that the factors affecting on the rate of reaction and the two factors which are very and very hugely affecting on the rate of reaction. These two factors are what? One is concentration and another is the temperature. While other factors, these are not mostly affects. जास्त प्रमाणात परिणाम करत नाहीत. परिणाम करणारे दोन महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरा म्हणजे कोणता? तो म्हणजे टेम्परेचर. असे दोन फॅक्टर महत्वाचे जे रेट ऑफ रिएक्शन वर अफेक्ट करतात. तर त्याच्याबद्दल आता इथं आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची. आपण कॉन्सन्ट्रेशनचा आतापर्यंत स्टडी केला. पूर्ण रेट लॉ, रेट एक्सप्रेशन, ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि त्याच्यावर आधारित जेवढे काही एक्झाम्पल्स होते त्याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला दिसत होती की कशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचा असेल किंवा प्रोडक्टचा असेल त्याच्यावर रिएक्शनचा रेट हा अवलंबून होता. पण आता आपल्याला नेक्स्ट फॅक्टरकडे वळायचे. तो फॅक्टर म्हणजेच काय आहे? टेम्परेचर. टेम्परेचर कशा पद्धतीने अफेक्ट करतो तर ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. मेनली कसं आहे बघा, टेम्परेचरचं डायरेक्ट रिलेशन रेट कॉन्स्टंट सोबत आहे आणि रेट कॉन्स्टंटचं डायरेक्ट रिलेशन कुणासोबत आहे? रेट ऑफ रिएक्शन. रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ रिएक्शन. ओके, म्हणजे कसं आहे बघा, आता इथं दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत की नेमकं कशा प्रकारे आपण हे इथं एक्सप्लेन करून दाखवू शकतोय. त्याच्यासाठी एक महत्वाचा घटक तो म्हणजे आरएनएस इक्वेशन तर आहेच, पण त्याच्या अगोदर एक अप्रॉक्सिमेट मेथड आहे. ती मेथड म्हणजे नेमकं कोणती की कशा पद्धतीनं आहे? वन इज कॉल्ड ॲज व्हॉट? अप्रॉक्सिमेट मेथड. अप्रॉक्सिमेशन मेथड. त्याच्यामध्ये कसं आहे त्या मेथडने आपण इथं काय सांगू शकताय की ॲज टेम्परेचर increases by 10 डिग्री सेल्सिअस. किती डिग्री सेल्सिअस? 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्रीने जर आपण टेम्परेचर वाढवतायत, 10 डिग्रीने जर आपण टेम्परेचर इथं वाढवतायत तर तेव्हा तिथं काय होतं बघा. सो देन ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स इफ टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस. सो देन ॲट दॅट टाइम देन रेट कॉन्स्टंट म्हणजेच रेट कॉन्स्टंट म्हणजे रेट ऑफ रिएक्शन गेट डबल्स गेट नियर अबाउट डबल्स. म्हणजे प्रत्येक वेळेस डबल होईल असं नाही. थोडंसं 2.5 टाइम्सने वाढू शकतो, कधी कधी 2.6 टाइम्सने वाढू शकतो, कधी कधी 2.1 टाइम्सने वाढू शकतो किंवा कधी कधी 3 टाइम्स पर्यंत पण जाऊ शकतोय. आलं का लक्षात? म्हणजे कसं आहे बघा, या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन म्हणजेच रेट कॉन्स्टंट. ऍक्च्युली रेट कॉन्स्टंट हा डबल होतो जर तुम्ही टेम्परेचर जर किती डिग्रीने वाढवलं? 10 डिग्रीने. जवळजवळ जर आपण टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने वाढवतायत तर त्याचा रेट कॉन्स्टंट हा नियर अबाउट डबलने काय होतो? इन्क्रीज होतो किंवा तो डबल होतो. म्हणजे जर अगोदर समजा 20 असेल तर तो 20चा 40 होतो. अगोदर जर 5 असेल तर तो 5चा 10 होतो. अगोदर जर के असेल तर तो केचा 2K होतो, म्हणजे डबल होतो. कधी? जेव्हा टेम्परेचर तुम्ही 10 डिग्री सेल्सिअसने काय करताय? इन्क्रीज करतायत. हा एक जनरल डेटा झाला, हा एक अप्रॉक्सिमेट डेटा झाला. आता रेट कॉन्स्टंट आणि रेट ऑफ रिएक्शन ह्याचं डायरेक्ट रिलेशन आपल्याला माहित आहे. आपल्याला काय माहित आहे? रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट रेस टू एन. म्हणजे याच्यावरनं आपण एक पॉइंट सांगू शकताय की रेट ऑफ रिएक्शन इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के. तो के ला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. के जर डबल झाला तर रेट ऑफ रिएक्शन पण काय होऊ शकतो? डबल होऊ शकतो. के जर समजा ट्रिपल झाला तर रेट ऑफ रिएक्शन पण काय होऊ शकतो? ट्रिपल होऊ शकतो. पॉइंट कळतोय सर्वांना? लक्षात येतोय का सर्वांच्या? तर अशा प्रकारचा हा मुद्दा आहे बघा. कळालंय? तर मग इथं पहा, या ठिकाणी ह्यांचं काय म्हणणं आहे की जर तुम्ही टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने वाढवतायत तर रेट कॉन्स्टंट हा डबल किंवा ट्रिपल होतो. म्हणजेच के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एकदम डायरेक्ट रिलेशन नाही, बट इन्क्रीज इन के किंवा इन्क्रीज इन टेम्परेचर by 10 डिग्री सेल्सिअस then K becomes double or triple. त्या K ची व्हॅल्यू डबल किंवा म्हणजे ट्रिपल एकदम अप्रॉक्सिमेट झाली, पण ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यू काय होऊ शकते? डबल होऊ शकते. तर आता हा जो दोन
रेट कॉन्स्टंट मधला जो रेशिओ आहे ना, त्या रेशिओला आपण टेम्परेचर कोइफिशियंट असं म्हणताय. म्हणजे इथं बघा, टेम्परेचर कोइफिशियंट या टर्मने आपण त्या ठिकाणी सांगू शकता. टेम्परेचर कोइफिशियंट. टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजेच इट इज द रेशिओ ऑफ टू रेट कॉन्स्टंट हॅव्हिंग डिफरन्स ऑफ 10 डिग्री सेल्सिअस. दोन रेट कॉन्स्टंट, समजा एक रेट कॉन्स्टंट असेल केटी, तर दुसरा असेल के 10 प्लस टी. किती? 10 प्लस टी केल्विन म्हणा किंवा डिग्री सेल्सिअस म्हणा. 10 प्लस टी, 10 डिग्री प्लस टी. ओके, म्हणजेच काय आहे की ह्या दोन रेट कॉन्स्टंटचा जो डिफरन्स आहे, ज्यांच्यात डिफरन्स कितीचा आहे? 10 डिग्री सेल्सिअसचा. दोन रेट कॉन्स्टंटचा रेशिओ. जनरली नॉर्मल टेम्परेचरचा रेट कॉन्स्टंट म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसचा रेट कॉन्स्टंट. म्हणजे किंवा ऑर तुम्ही असं पण सांगू शकता की टी क्यू म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट, सो दॅट विल इक्वल्स टू के 35 डिग्री अपॉन के 25 डिग्री. ह्या व्हॅल्यू जरा इझिली आपल्याकडे अवेलेबल असतात. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचा रेट कॉन्स्टंट आणि 35 डिग्री सेल्सिअसचा एक रेट कॉन्स्टंट, अशा दोन रेट कॉन्स्टंटचा रेशिओ जर काढला तर तेव्हा आपल्याला मिळू शकतो टेम्परेचर कोइफिशियंट. याची व्हॅल्यू 2 किंवा 3च्या दरम्यान असते किंवा 2 किंवा 3 असते. कधी कधी टेम्परेचर 10 डिग्रीने वाढवल्यानंतर रेट कॉन्स्टंट डबल पण होऊ शकतो, किंवा टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने वाढवल्यानंतर रेट कॉन्स्टंट हा ट्रिपल देखील होऊ शकतो. हे सगळं अप्रॉक्सिमेट आहे, अंदाजे आहे. जर समजा आपल्याकडे भरपूर डेटा अवेलेबल नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही, तर कमी वेळेमध्ये पण तुम्ही अंदाज काढून त्या ठिकाणी रेट कॉन्स्टंट किती पटीने वाढला, किती झाला, याची व्हॅल्यू देखील तुम्ही इथं सांगू शकताय. कळतंय सर्वांना? एक एक्झाम्पल आपण याच्यावरचं बघूयात. तोपर्यंत तुम्ही आता एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. ओके, एक स्क्रीनशॉट ऑफ दिस काढून घ्यायचा स्क्रीनशॉट. मी देखील इथं काढतोय. बघा इथं, त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा किंवा आपण नंतर काढूया. ओके, आता बघा, तुम्ही काढून घ्या. तुम्हाला दिसतंय सरळ सरळ सर्वांना? ओके, आलंय का बरं फुल स्क्रीन मध्ये? यस, लक्षात येतंय सर्वांच्या? कळालंय? यस. आता आपण याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं सांगतो. आता पहा, समजा कसं आहे, सपोज फॉर रिॲक्शन, एखादी रिॲक्शन आहे. टेम्परेचर कोएफिशियंट इज 2. So find किंवा if at 30 डिग्री सेल्सिअस, ओके, किती डिग्री सेल्सिअस? 30 डिग्री सेल्सिअस. इट्स अ रेट कॉन्स्टंट किंवा रेट ऑफ रिॲक्शन इज आता 30 डिग्री सेल्सिअसला जर समजा त्याचा रेट ऑफ रिॲक्शन सपोज 5 असेल, फॉर एक्झाम्पल, इज किती? 5. त्याचं युनिट काहीतरी असेल. देन फाइंड इट्स अ रेट ऍट 80 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला किती डिग्री सेल्सिअसला त्याचा रेट काढायचा आहे? 80 डिग्री सेल्सिअस. तर आता इथं आपण सरळ सरळ काढू शकतोय. कसं काढू शकतोय बघा. आता कसं आहे की इफ आता हिअर या ठिकाणी तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे? टेम्परेचर कोइफिशियंट. ह्याची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? 2. टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजेच नेमकं काय आहे की, किंवा टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे दोन रेट कॉन्स्टंटचा रेशिओ आहे, ज्याच्यातला डिफरन्स 10 डिग्री सेल्सिअसचा असतो. तर त्यांचा रेशो हा 2 आहे. याचा अर्थ असा की टेम्परेचर जर तुम्ही 10 डिग्री सेल्सिअसने वाढवत चाललात, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस, सो देन ऍट दॅट टाइम इट्स रेट कॉन्स्टंट गेट डबल्स. कारण टेम्परेचर कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. याचा अर्थ तो रेट कॉन्स्टंट काय होतोय? डबल होतोय. ओके, आन्सर कोणी सांगितलेला आहे? रागिनी, 32. ओके, बघूयात आपण करेक्ट आहे का रॉंग आहे ते. यस. आता इथं बघा, टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने वाढवलं तर त्याचा रेट कॉन्स्टंट डबल होतो. याला म्हणायचं टेम्परेचर कोइफिशियंट किती आहे? 2 आहे.
कळालं? टेम्परेचर कोएफिशियंट 3 आहे असं जर दिलं असतं तर याचा अर्थ तुम्ही काय घेतला असता तुमच्या लक्षात येतोय का? की जर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने जर तुम्ही वाढवताय तर त्याचा रेट कॉन्स्टंट हा त्याच्या ट्रिपल होतो. 3 पटीनं काय होतोय? वाढतोय. ओके? करेक्ट आहे. रोहित लाड अगदी करेक्ट. आता मग इथं पहा. या ठिकाणी कसं आहे? आपण इथं एक टेबल तयार करूया. टेम्परेचर आणि इकडं आपण घेऊयात रेट. आता रेट म्हणजेच रेट कॉन्स्टंट, कारण रेट कॉन्स्टंट डबल झाला याचा अर्थ त्याचा रेट पण काय झाला? डबल झाला. ओके, चला तर मग पटकन आता आपण टेबल तयार करूयात. सगळ्यात अगोदर टेम्परेचर किती होतं? 30 डिग्री सेल्सिअस, तेव्हा त्याचा रेट किती होता? 5. ओके, नंतर काय झाला? 30 चा 40 झाला, तर मग 40 डिग्री सेल्सिअस, नंतर 50 डिग्री सेल्सिअस, नंतर 60 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर 70 डिग्री सेल्सिअस. आपल्याला कुठपर्यंत न्यायचे? 80 डिग्री सेल्सिअस. कुठपर्यंत न्यायचे? 80 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथं सांगायची. चला तर मग फटाफट मला सांगा. डबल होत जाणार. 5 चा 10, 10 चा इथं 20, 20 चा 40, 40 चा 80, 80 चा किती झाला सांगा? 160. किती झालेला आहे? 160. 160. करेक्ट, करेक्ट. तर म्हणजेच हिअर तुम्ही इथं क्लिअरली काय सांगू शकताय? सो देअरफॉर ऍट 80 डिग्री सेल्सियस रेट इज किती? रेट इज कितना आ गया? 160. काय त्याचं जे युनिट तिथं दिले असेल तेच याचं पण काय येणार? युनिट येणार. समजलंय का सगळ्यांना? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जर टेम्परेचर कोइफिशियंट जर दिला असेल तर त्याच्यावरनं तुम्ही त्या रिॲक्शनचा काय काढू शकताय? रेट काढू शकताय. तुम्हाला जर पर्टिक्युलर एका टेम्परेचरचा दिला आणि दुसऱ्या टेम्परेचरचा जर सांगा म्हटलं तर तुम्ही टेम्परेचर कोइफिशियंटच्या व्हॅल्यूचा अशा पद्धतीने यूज करू शकताय. समजलं सर्वांना? कळालंय? लक्षात आलंय? हा पार्ट लक्षात आला का बरं सर्वांच्या? येस. चला तर मग फटाफट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. मी आता याला कट करतोय. काढला का? 1 2 3. समजलंय सर्वांना? आता आपल्याला ऍक्च्युअल मेथडकडे वळायचे. ओके, तर ही झाली पहिली मेथड, ज्याला आपण अप्रॉक्सिमेशन मेथड असं एकदम म्हणतात. आता आपण वळूयात ऍक्युरेट मेथड. सो नंबर 2 इज द ऍक्युरेट मेथड. which shows effect of temperature on rate of reaction. ओके, किंवा ऑन रेट ऑफ रिएक्शन किंवा रेट कॉन्स्टंट. ओके, आता आपण रेट कॉन्स्टंट ऍक्च्युअली का घेतो? कारण हे महत्वाचं काम भूमिका बजावलेली आहे ती म्हणजेच कोणी? आरेनियस. सायंटिस्ट आरेनियस गिव्स इक्वेशन विच इज कॉल्ड ॲज व्हॉट? आरेनियस इक्वेशन. कोणतं इक्वेशन? आरेनियस इक्वेशन. आता या आरेनियसने काय केलं बघा, एक इक्वेशन सांगितलं की दॅट इक्वेशन शोज द ॲक्युरेट इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द रेट कॉन्स्टंट. की कशा पद्धतीने आपण अगदी थोड्या थोड्या व्हॅल्यूने जरी वाढवत नेलात, तुम्हाला टेम्परेचर कोइफिशियंट वगैरे काय माहित नाही, तुम्हाला अप्रॉक्सिमेशन त्याचं काय माहित नाही, परंतु टेम्परेचर एवढं आहे तर मग आता रेट कॉन्स्टंट किती येईल? तर त्याचं एक्झॅक्ट रिलेशन या सायंटिस्ट आरेनियसने आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आपण त्याच्याबद्दल डिटेल स्टडी करूयात. बट वी हॅव टू राईट व्हॉट आरेनियस इक्वेशन इज. आरेनियस gives exact relation between K and T as follows. खालील पद्धतीने किंवा खालील प्रमाणे त्यांनी एक रिलेशन सांगितलेलं आहे. आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात. K इक्वल्स टू ए इंटू ई टू द पॉवर मायनस EA अपॉन RT. आता मी याच्यातल्या अगोदर मिनिंग सांगतो, नंतर मग आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये विचार करूया. वेअर आता इथं बघा, या ठिकाणी के म्हणजे तर माहितच आहे आपल्याला. काय के म्हणजे? रेट कॉन्स्टंट. के म्हणजे कोण आहे? रेट कॉन्स्टंट. कॅपिटल ए. आता ही जी टर्म आहे ना, तर या टर्मला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतायत. याला आपण फ्रिक्वेन्सी फॅक्टर असं इथं म्हणताय. फ्रिक्वेन्सी फॅक्टर किंवा याला आपण आरेनियस फॅक्टर असं पण म्हणताय. कोणता फॅक्टर? आरेनियस फॅक्टर. आता हा नेमकं काय आहे याच्याबद्दल आपण चर्चा तर करूयातच, किंवा याला आपण आता हा एक एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंटच्या अगोदर येतो. कशाच्या अगोदर येतो? एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंटच्या. त्याच्यामुळे याला आपण
प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर असं देखील म्हणू शकताय. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर, प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर असं देखील आपण इथे याला म्हणू शकतायत. समजताय सर्वांना? तर अशा प्रकारचा हा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे ईए म्हणजेच ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता ह्या ऍक्टिव्हेशन एनर्जी बद्दल याच्या अगोदर पण काही माहिती सांगितलेली होती, परंतु या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल डिटेल चर्चा करूयात. ओके, ऍक्टिव्हेशन एनर्जी. त्याच्यानंतर पुढे आहे आर. आर म्हणजेच काय? गॅस कॉन्स्टंट. काय आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ह्याची व्हॅल्यू फिक्स राहते आणि जनरली आपण जूल मध्ये जर याची व्हॅल्यू घेतली, जूल पर केल्विन मोल, ही जर व्हॅल्यू आपण घेतली तर ती किती येते? 8.314. कळतंय सर्वांना? त्याच्यानंतर टी म्हणजेच काय? टेम्परेचर. हे पण टेम्परेचर मेनली तुम्हाला कशामध्ये घ्यायचे? इन केल्विन. कळालं का सर्वांना? तर अशा प्रकारच्या ह्या टर्म्स. ओके, याच्यामधल्या टर्म्स. आता बाकी गोष्टीबद्दल आपण विचार करूया, पण एवढं कळतंय आपल्याला की के हा टेम्परेचरला एक्सपोनेन्शियली प्रपोर्शनल आहे. एक्सपोनेन्शियली, एक्सपोनंट याचा अर्थ पॉवर, घातांक होतो. त्याच्यामध्ये जो स्मॉल ई आहे, स्मॉल ई, याला आपण एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट असं म्हणताय. म्हणजे त्याची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंटच असते, स्थिर असते, फिक्स असते, बिटवीन 2 to 3. तर त्याला आपण इथं एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट असं म्हणतायत. म्हणजे ह्या सर्व, ह्या ई ची व्हॅल्यू फिक्स आहे. तर के हा टेम्परेचरला एक्सपोनेन्शियली प्रोपोर्शनल आहे. एक्सपोनेन्शियली प्रोपोर्शनल. त्याच्यामुळे याचा जो ग्राफ आहे ना, तर तो ग्राफ अशा पद्धतीने येतो, कर्वड फॉर्म मध्ये येतो. याला आपण एक्सपोनेन्शियल ग्राफ असं इथं म्हणतायत. दिसतंय का सर्वांना? बघा, हा ग्राफ दिसतोय का? हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. तर इथं या ठिकाणी जर समजा आपण इथं काय केलं की इथं एक्स ऍक्सिस वर आपण के ची व्हॅल्यू घेतली. कशाची व्हॅल्यू? के ची. आणि इकडे आपण टेम्परेचरच्या व्हॅल्यू घेतल्या, तर तेव्हा त्यांचा ग्राफ हा कसा येतो? एक्सपोनेन्शियल मध्ये येतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच कसा? डायरेक्टली प्रोपोर्शनल असता तर स्ट्रेट लाईन मध्ये आला असता, विच इज पासिंग थ्रू द ओरिजिन. परंतु इथं मात्र या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट इज बिटवीन 2 to 3, 2 ते 3च्या दरम्यान असते या कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ओके, आता इथं बघा, हा जो ग्राफ आहे ना, हा ग्राफ अशा कर्वच्या फॉर्म मध्ये असतो, बिटवीन टेम्परेचर अँड काय? रेट कॉन्स्टंट. ओके, तर हा एक पॉइंट जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता मग या ठिकाणी, यस करेक्ट, आता मग या ठिकाणी आपल्याला ह्या रिलेशन बद्दल जास्त डिटेलमध्ये स्टडी करायची. बट बिफोर दॅट राईट डाऊन दिस. त्या प्रत्येकाची मिनिंग आपल्याला इथं व्यवस्थित समजून घ्यायचे. बोर्डमध्ये 2 मार्काला क्वेश्चन विचारलेला होता. स्टेट द आरएनएस इक्वेशन अँड स्टेट द टर्म्स विच आर इन्व्हॉल्वड इन इट. राईट द आरएनएस इक्वेशन अँड स्टेट द टर्म्स विच आर इन्व्हॉल्वड इन इट. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या टर्म तुम्ही इथं काय करा? स्टेट करा. म्हणून तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग बघा, आता सर्व पॉइंट तुम्ही इथं व्यवस्थित समजून घ्या. लक्षात आलंय का ते पहा. बघा आता याच्यातल्या सर्व टर्म्स आणि पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण आता या आरएनएस इक्वेशन बद्दल थोडस हिस्ट्रीमध्ये जाऊन त्याचा बद्दल विचार इथं करावा लागणार आहे. ओके, यस, 2 पेक्षा ग्रेटर आणि 3 पेक्षा लहान अशी ह्या एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते. ओके, क्वेश्चन कोणीतरी विचारलेला होता. तर आता तुम्हाला हे पटापट लिहून घ्यायचे किंवा स्क्रीनशॉट काढा. काढला का? 1 2 3. ओके, मी आता हे कट करतोय. आता आपल्याला ते आरएनएस इक्वेशन डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट इथं शिकावी लागणार आहे, ज्याला आपण इथं म्हणतायत, काय म्हणतायत? कोलिजन थेरी. कोणती थेरी? कोलिजन थेरी. कोलिजन म्हणजे धडकणे, कोलाइड होणे. बरं का? समजा एखादी रिॲक्शन आहे, ए बी प्लस सी, सो इट गिव्स ए प्लस बी सी. समजा ही एक रिॲक्शन आहे. तर ही रिॲक्शन होत असताना रिॲक्टंट मोलेक्युल जे आहेत ते अगोदर प्रचंड प्रमाणामध्ये एकमेकावर कोलाइड होतात, धडकतात. आणि त्या धडकल्यानंतर मग त्या ठिकाणी काही इफेक्टिव्ह कोलिजन होतात आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतो. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. परंतु जे कोलिजन्स जे आहेत ना, ते प्रचंड प्रमाणात आहेत. एका सेकंदामध्ये 1 सेंटीमीटर क्यूबच्या एरियामध्ये, इन 1 सेकंड, in 1 centimeter cube area, so there are about 10 to the power 27 collisions takes place in general reaction. कुठच्याही एखाद्या रिॲक्शन मध्ये एका सेकंदामध्ये 1 सेंटीमीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम मध्ये जवळजवळ 10 चा घातांक 27 एवढे कोलिजन्स होऊ शकतात त्या ठिकाणी.
10⁻27 इतक्या प्रमाणामध्ये तिथं काय होतात, कोलिजन्स होतात. ओके, पण ते सर्वच कोलिजन इफेक्टिव्ह होत नाही, त्याच्यामुळे रिॲक्शन घडेल असं बिलकुल नाही. म्हणजेच इथं काय, आपण इथं पहिला पॉइंट काय सांगू शकताय की नॉट ऑल द कोलिजन्स takes place between reactant are effective, काय बरं, इफेक्टिव्ह कोलिजन्स. सर्वच कोलिजन हे इफेक्टिव्ह कोलिजन्स नाही. इफेक्टिव्ह कोलिजन्स म्हणजेच काय, ज्यांच्यामुळं प्रोडक्ट्स तयार होतो, विच गिव्स काय बरं, प्रोडक्ट तयार होईल अशा प्रकारचे सर्वच इफेक्टिव्ह कोलिजन होत नाहीत. मग त्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल, काय कोणता पॉइंट या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. तर मग बघा आता, इफेक्टिव्ह कोलिजन घडण्याकरता त्या रिॲक्टंट मॉलिक्यूलला 2 बॅरियर्स मधनं जावं लागतं. किती बॅरियर्स, 2. टू इम्पॉर्टंट बॅरियर्स आर देअर. बॅरियर म्हणजे अडथळा. 2 अडथळे पार करून जावं लागतं. 2 इम्पॉर्टंट बॅरियर्स फॉर इफेक्टिव्ह कोलिजन. फॉर कसलं कोलिजन, इफेक्टिव्ह कोलिजन जर घडवून आणायचं असेल तर 2 महत्वाचे बॅरियर्स आहेत. एका बॅरियरला आपण ओरिएंटेशन बॅरियर म्हणताय आणि दुसऱ्या बॅरियरला आपण एनर्जी बॅरियर म्हणताय. तर काही ओरिएंटेशन प्रॉपर असणं आवश्यक आहे आणि एनर्जी पण त्या ठिकाणी प्रॉपर मिळणं आवश्यक आहे. आपण 1 बाय 1 बॅरियर बघूया. पहिला जो बॅरियर आहे, फर्स्ट बॅरियर इज व्हॉट, दॅट इज कॉल्ड ॲज ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे जॉमेट्री म्हणजे त्याची भूमितीय रचना त्याची विशिष्ट असणं आवश्यक आहे. आता ही रिॲक्शन आहे ए बी प्लस सी, इट गिव्स ए प्लस बी सी. यांच्यामध्ये इफेक्टिव्ह कधी होऊ शकतं बघा. द रेट ऑफ कोलिजन इन लिक्विड इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ रेट इन गॅस. करेक्ट आहे ना. इन लिक्विड नो, गॅसची जास्त, नंतर लिक्विड आणि नंतर सॉलिड. त्याच्याबद्दल आपण पुढे विचार. हे रिॲक्शन होते कशी ती अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. ओके, आता इथं पहा कसं आहे. काय झालं, पहिला बॅरियर ओरिएंटेशन म्हणजे त्याचा आकार, त्याची भूमितीय रचना. आता बघा, ही रिॲक्शन आपल्याला घडवून आणायची, तर रिॲक्शन मध्ये त्याचं प्रॉपर ओरिएंटेशन कसं पाहिजे, हा ए, हा बी आणि प्लस इकडच्या साईडनं काय येणार, सी. आणि यांच्यामध्ये इथं कोलिजन जर झालं अशा पद्धतीने, तरच त्या ठिकाणी काय होऊ शकतो, हा ए प्लस इकडे काय फॉर्म होऊ शकतो, बीसी. अशा प्रकारचा मॉलिक्यूल या ठिकाणी फॉर्म होऊ शकतो. पण जर समजा दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, प्रॉपर ओरिएंटेशन. कसलं ओरिएंटेशन, प्रॉपर एक्झॅक्ट या ठिकाणी ओरिएंटेशन झालेलं हेड ओरिएंटेशन. हेड टू हेड कोलिजन इज देअर. जर कोलिजन कसं झालं, हा ए बी अशा फॉर्म मध्ये, लिनियर फॉर्म मध्ये, आणि त्याला फ्रंटने जर सी येऊन जर कोलाइड होतोय, तर त्याच वेळेस बॉन्ड ब्रेक होतो आणि बी आणि सी मधला बॉन्ड काय होतो, फॉर्म होतो. जर समजा इथं असं झालं असतं, हा सी आणि हा ए बी आणि हा सी ह्या ए ला येऊन जर कोलाइड झाला असता, तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय म्हटलं असतं, सो देअर विल बी नो प्रोडक्ट इथं तयार होणार नाही. जर समजा असं झालं असतं, हा इथं बी ए आहे आणि इकडच्या बाजूनं पुन्हा सी आलेला आहे आणि इथं पुन्हा कोलिजन होण्याचा प्रयत्न करतोय, तर मग या ठिकाणी देअर विल बी नो प्रोडक्ट. इथं पण प्रोडक्ट तयार होणार नाही. किंवा जर समजा असं झालं असतं, हा ए बी असा व्हर्टिकल फॉर्म मध्ये आहे आणि इकडून असा सी आलेला आहे. सी हा ए च्या पण तेवढ्याच डिस्टन्सला आहे, बी च्या पण तेवढ्याच डिस्टन्सला आहे. मग अशा वेळेस पण त्या ठिकाणी प्रोडक्ट काही फॉर्म होणार नाही. सो फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, सो द ओरिएंटेशन मस्ट बी प्रॉपर. ते ओरिएंटेशन कसं होणं आवश्यक आहे, प्रॉपर होणं आवश्यक आहे. कसं, याला आपण इम्प्रॉपर इम्प्रॉपर ओरिएंटेशन. बघा, मी आणखीन एकदा तुम्हाला हे एक्सप्लेन करून दाखवतोय. हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. कसं आहे ओरिएंटेशन प्रॉपर, ह्याचा अर्थ काय, की कोलिजन होत असताना एबी ची पोझिशन या फॉर्म मध्ये पाहिजे आणि सी ची पोझिशन या फॉर्म मध्ये पाहिजे. सी हा बी ला जर कोलाइड झाला, तरच त्या ठिकाणी बी आणि सी मध्ये बॉन्ड फॉर्म होत असताना ए आणि बी मधला बॉन्ड काय होईल, ब्रेक. So for the formation of the bond between B and C, the bond between A and B must be broken down. A आणि B मधला बॉन्ड हा काय झाला पाहिजे,
ब्रेक झाला पाहिजे, तरच त्या ठिकाणी बी आणि सी मधला बॉन्ड काय होईल, फॉर्म. कळतंय सर्वांना? म्हणजे अशा प्रकारचा हा पॉइंट इथं महत्वाचा आहे. तर तेव्हा त्या ठिकाणी ए आणि बी मधला बॉन्ड हा ब्रेक होईल आणि इथं प्रॉपर प्रोडक्ट हा काय होईल, फॉर्म होईल. याला बोलायचं प्रॉपर ओरिएंटेशन. योग्य दिशेने कोलिजन त्या ठिकाणी होत आहे, योग्य रचनेने, योग्य भूमितीय रचनेने त्या ठिकाणी ओरिएंटेशन होत आहे. ओके, याला आपण ओरिएंटेशन बॅरियर. सी ए सोबत कोलाइड झाला तर आता ही रिॲक्शन म्हणजे मेन रिॲक्शन आपली ही आहे, त्याच्यामुळे ए सोबत कोलाइड होऊन ही रिॲक्शन आपली होणार नाही किंवा एसी फॉर्म होईल याची काही गॅरंटी नाही. इथं फॉर्म काय होतो, बीसी फॉर्म होतोय. आणि मग जर बीसी फॉर्म करायचं असेल प्रोडक्ट, बीसी फॉर्म होणं ही रिॲक्शन आहे. मग ही रिॲक्शन कशी झाली असावी किंवा ही रिॲक्शन होत असताना प्रॉपर ओरिएंटेशन कसं झालेलं असेल की सी हा बीलाच या बी हा या लिनियर फॉर्म मध्ये असतानाच त्याच अँगलने त्याच पोझिशनला तो कोलाइड झाला पाहिजे, तरच ते कोलिजन कसं असेल, इफेक्टिव्ह असेल, असं आपण इथं सांगू शकतोय. आणि यालाच आपण इथं म्हणताय प्रॉपर ओरिएंटेशन आणि याला आपण इथं म्हणतायत इम्प्रॉपर ओरिएंटेशन. कळालं सर्वांना? तर अशा प्रकारचा हा इथं पॉइंट आहे, आपण इथं सांगू शकताय. समजलं का बरं? तर हे झालं फर्स्ट ओरिएंटेशन बॅरियर. आता नंबर नेक्स्ट, पहिला बॅरियर लक्षात आलं का सर्वांच्या? पटकन लिहून घ्या बरं हे. आता आपल्याला नेक्स्ट बॅरियर कडे जायचे, ज्याला आपण काय बोलताय, एनर्जी बॅरियर, जी आपल्यासाठी इथं फार आवश्यक आहे रिलेशन सांगण्यासाठी. परंतु कोलिजन थेअरीमध्ये हे ओरिएंटेशन बॅरियर देखील तुम्हाला समजणं फार आवश्यक आहे. तर ओरिएंटेशन बॅरियर मध्ये एक प्रॉपर अँगल, प्रॉपर पोझिशन, प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये जर कोलिजन झालं तरच त्या ठिकाणी प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतो, अदरवाईज ते कोलिजन वेस्ट जाऊ शकतं. आलं का लक्षात? तर मग इथं आता नेक्स्ट प्रकारचं जे बॅरियर आहे त्याला आपण इथं कोणतं बॅरियर बोलतायत, एनर्जी बॅरियर असं तुम्ही इथं म्हणताय. So the next barrier is what? Energy barrier. Okay. Energy barrier. So for the completion of reaction, energy must be required. आता इथं बघा कसं आहे, कोणतीही रिॲक्शन आपल्याला जर करायची असेल तर इथं या ठिकाणी कसं आहे, एक ग्राफ आपण या ठिकाणी प्लॉट करू शकतो. एनर्जी या ऍक्सिस वर आपण एनर्जीची व्हॅल्यू घेत आहे, ई म्हणजे एनर्जी, आणि इकडे आपण घेणार रेट ऑफ रिॲक्शन, आर किंवा रिॲक्शन कॉर्डिनेट, कोणतं पण तुम्ही इथे घेऊ शकता, रिॲक्शन कॉर्डिनेट्स किंवा रेट ऑफ रिॲक्शन. ओके, तर आता हा ग्राफ तुम्ही इथं प्लॉट करा. समजा सुरुवातीला इथं ही आहे रिॲक्टंटची एनर्जी आणि याच्यापासून इकडे प्रॉडक्ट काय होतं, फॉर्म होतं. सो दिस इज द एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड दिस इज द व्हॉट, एनर्जी ऑफ प्रॉडक्ट. आता काही जण म्हणतील रिॲक्टंट पासून प्रोडक्टला जाण्यासाठी बस एवढा जरी एनर्जी डिफरन्स असेल, आता बघा हा एवढा जरी डिफरन्स असेल तरी पण आपलं काम होऊ शकतंय. पण अशा वेळेस रिॲक्शन होणार नाही, त्याला इथं या फॉर्म मधून जावं लागेल. डायरेक्ट रिॲक्शन होत नाही. म्हणजे कसं आहे बघा, ए बी प्लस सी आहे, तर अशा वेळेस काय होतं, ए आणि बी मधला बॉन्ड हा वीक व्हायला पाहिजे, तेव्हाच बी आणि सी मधला बॉन्ड काय होतो, फॉर्म होतो. किंवा इथं दोन्ही पण गोष्टी ऍट अ टाइम घडू शकतात. बी आणि सी मधला बॉन्ड फॉर्म झाल्यामुळं ए आणि बी मधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. So bond between A and B is broken down because the bond between B and C going to form. बॉन्ड बी आणि सी मधला बॉन्ड इथं तयार होत आहे, त्याच्यामुळेच ए आणि बी मधला बॉन्ड इथं काय होत आहे, ब्रेक होत आहे. मग इथं बघा, बी आणि सी मधला बॉन्ड फॉर्म झाला, ए आणि बी मधला बॉन्ड ब्रेक झाला, या स्टेटला आपण ट्रान्झिशन स्टेट असं म्हणतो. कोणती स्टेट म्हणताय, ट्रान्झिशन स्टेट. आणि रिॲक्टंट पासून ट्रान्झिशन स्टेट पर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर तेव्हा ती जी एनर्जी आहे ना, तर त्या एनर्जीला आपण ईए म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी असं म्हणतो. कोणती एनर्जी, ऍक्टिव्हेशन एनर्जी असं. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे नेमकं कोणती स्टेट, की ती एक इंटरमिजिएट स्टेट, म्हणजे एक इंटरमिजिएट कंपाऊंड नाही बरं, तो इंटरमिजिएट प्रोडक्ट पण नाही. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे एक इमॅजिन केलेली, कल्पना केलेली एक स्टेज आहे की बाबा अशा प्रकारे होत असावं. बी आणि सी मधला बॉन्ड फॉर्म व्हायला लागला म्हणून ए आणि बी मधला बॉन्ड काय व्हायला लागला, ब्रेक व्हायला लागला, आणि त्याची एक स्टेट राहते. तर तिथपर्यंत ह्याची एनर्जी इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजेच त्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी पर्यंतची एनर्जी भेटली पाहिजे,
तरच त्या ठिकाणी तो प्रोडक्ट पर्यंत जाऊ शकतोय. म्हणजे ही एनर्जी इथं मिळणं अत्यंत आणि अत्यंत आवश्यक आहे. या एनर्जीला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणताय आणि टोटल आता हे रिएक्टंटकडे त्याची स्वतःची एनर्जी थोडीफार तरी असणारच आहे. पण त्याला तिथून कुठपर्यंत जायचे? ट्रान्झिशन स्टेट पर्यंत जायचे. इथून इथपर्यंत जायचे तर तेवढी एनर्जी त्याच्याकडे पाहिजे. रिक्वायरमेंट आहे. तेवढा अडथळा त्याला पार करून पुढे जावं लागणार आहे. ओके, म्हणजे हा इथं महत्वाचा पॉइंट आहे. टोटल एनर्जी त्या रिएक्टंटच्या टोटल एनर्जीला आपण इथं थ्रेशोल्ड एनर्जी म्हणतो. कोणती एनर्जी बरं? या एनर्जीला आपण थ्रेशोल्ड थ्रेशोल्ड एनर्जी अशा प्रकारचा हा पॉइंट आपण या ठिकाणी सांगू शकतो. याला आपण दाखवताना ईटी या सिम्बॉलने दाखवतोय. थ्रेशोल्ड एनर्जी ईटी. थ्रेशोल्ड एनर्जी म्हणजेच काय की तो टोटल एनर्जी required for the reactant from bottom to transition state तिथपर्यंतची जी एनर्जी आहे त्याला आपण थ्रेशोल्ड एनर्जी म्हणताय. म्हणजे थ्रेशोल्ड एनर्जी आपल्याला जर इथं सांगायची असेल तर थ्रेशोल्ड एनर्जी इक्वल टू व्हॉट एनर्जी ऑफ रिएक्टंट प्लस एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ह्या दोन्हीची जी ऍडिशन आहे त्याला आपण थ्रेशोल्ड एनर्जी म्हणतोय. आणि याच्यावरनं जर आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी जर काढण्याचा प्रयत्न केला तर ऍक्टिव्हेशन एनर्जी मीन्स थ्रेशोल्ड एनर्जी मायनस एनर्जी ऑफ रिएक्टंट असं तुम्ही इथं या ठिकाणी म्हणताय. कळतंय सर्वांना? थ्रेशोल्ड एनर्जी मधनं जर तुम्ही ऍक्टिव्हेशन एनर्जी जर मायनस केली किंवा थ्रेशोल्ड एनर्जी मधनं रिएक्टंटची एनर्जी मायनस केली यू विल गेट व्हॉट व्हॅल्यू ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. याच्यावर देखील बऱ्याच वेळेस एक्झाम्पल विचारलेले आहेत बघा. तुम्हाला एखाद्या दिली जाते रिएक्टंटची एनर्जी एवढी आहे तर मग त्यासाठी लागणारी ऍक्टिव्हेशन एनर्जी आम्हाला सांगा. किंवा कधी कधी ऍक्टिव्हेशन एनर्जी दिली जाऊ शकते रिएक्टंटची दिली जाऊ थ्रेशोल्ड एनर्जी सांगा. ओके, तर हा ऍक्टिव्हेशन एनर्जीचा पॉइंट तुम्हाला कळाला का? ज्या विद्यार्थ्यांना हॅलो SN1 SN2 रिएक्शन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे एनर्जी प्रोफाईल ग्राफ्स आपल्याला भरपूर प्रमाणात काढायचे. तेव्हा तिथं गेल्यानंतर आपण याच्याबद्दल फार डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. पण आता थोडक्यात लक्षात असू द्या की ऍक्टिव्हेशन एनर्जी काय आहे, रिएक्टंटची एनर्जी काय आहे, प्रोडक्टची एनर्जी काय आहे. असं बिलकुल नाही की प्रत्येक वेळेसच प्रोडक्टची एनर्जी रिएक्टंट पेक्षा कशी असेल? जास्त असेल. हा भाग म्हणजे ER, हा भाग म्हणजे EP. म्हणजे प्रत्येक वेळेसच रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट ची एनर्जी जास्त आहे म्हणजे थोडीशी एनर्जी दिली की झाला तयार प्रोडक्ट. पण तसं नाही, ऍक्च्युली तसं घडत नाही. तर तिथं करावं काय लागतं? त्याला तो अडथळा पार करून पुढे जावं लागतं. तर तो अडथळा म्हणजेच नेमकं काय आहे? दॅट इज द ट्रान्झिशन स्टेट. तिथपर्यंत त्याला जावं लागतं. तिथून मग स्मूथली मग तो काय तयार करू शकतो? प्रोडक्ट तयार करू शकतो. काही रिएक्शन अशा पण आहेत की ज्याच्यामध्ये एनर्जी आहे तर ती एनर्जी रिएक्टंट पेक्षा कमी पण असू शकते. आलं का लक्षात? तर मग इथं पहा प्रोडक्टची एनर्जी रिएक्टंट पेक्षा कमी पण असू शकते. त्याला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणताय. ओके, आणि ही जी रिएक्शन आहे याला आपण काय म्हणताय? एंडोथर्मिक रिएक्शन. म्हणजे जर प्रोडक्टची एनर्जी रिएक्टंट पेक्षा कशी असेल? जास्त. त्याचा जास्त विचार आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये पुढे गेल्यानंतर करायचा. तर हे बॅरियर लक्षात आलं का तुमच्या? ज्या बॅरियरला आपण इथं काय म्हणताय? एनर्जी बॅरियर. ही एनर्जी क्रॉस करून तुम्ही पुढे गेलात तरच तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकता. तरच तुमचं कोलिजन इफेक्टिव्ह होऊ शकतं. सो फॉर दॅट इफेक्टिव्ह कोलिजन, फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट फ्रॉम रिएक्टंट, सो द appropriate energy should be required and that appropriate energy is what? Activation energy. त्या रिएक्टंट कडे ऍक्टिव्हेशन एनर्जी असणं फार आवश्यक. समजलं का? आता मग इथं बघा आपण याच्यावर आधारित एका ग्राफिकल मेथडने हा पॉइंट बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. आता पहा मुद्दा कसा आहे की इथं या ठिकाणी आणखीन एक ग्राफ आहे. जो ग्राफ तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. रिएक्टंटचे मॉलिक्युल्स आणि इकडं आहे एनर्जी. आपण इथं त्याला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतोय? फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिएक्टंट. त्याला शॉर्ट मध्ये आपण FOM असं पण म्हणताय. ओके, एक्स या व्हॅल्यूज तुम्ही y ऍक्सिस वर घेतल्यात आणि x ऍक्सिस वर तुम्ही इकडं ऑब्व्हियसली कायनेटिक एनर्जी, एनर्जीची व्हॅल्यू, वेग, स्पीड. ओके, कसं आहे बघा त्याचा ग्राफ आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतो. इट्स लाईक दिस. ग्राफ इज लाईक दिस. ओके, आता मग पहा एक्झॅक्टली कसं आहे. फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे काय की इथं 0.01 किंवा इथं 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 अशा प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे जेव्हा 0.1 मोल्स होते तेव्हा त्याची एनर्जी सपोज 10 जूल असेल. 0.2 मोल झाले त्याची एनर्जी 20 झाली. किंवा 0.3 ला सपोज
28 झाली, किंवा 0.4 ला त्याची एनर्जी सपोज 35 झाली, आणि 0.5 मोलला 50 जूल किंवा 40 जूल एवढी एनर्जी समजा त्याची आलेली आहे. इथं एनर्जी मॅक्झिमम आहे असा अर्थ नाही, जास्तीत जास्त मोलेक्युलची एवढी एनर्जी आहे. पण त्याने एनर्जी बॅरियर आणखीन पार केलं नाही. नंतर नंतर जसे मोलेक्युल्स वाढत चालले तर तसं तसं वाढत गेले. आता मोलेक्युल्स कमी कमी व्हायला लागले, परंतु एनर्जी मात्र त्याची वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. समजा एक ही स्टेज आली, तर ह्या स्टेजला इथं या ठिकाणी सपोज इथं एनर्जीची व्हॅल्यू असेल 70 जूल. सो दॅट 70 जूल इज द व्हॅल्यू ऑफ ऍक्टिव्हेशन एनर्जी. ही जी व्हॅल्यू आहे, तर या व्हॅल्यूला आपण इथं ऍक्टिव्हेशन एनर्जी असं म्हणतायत. आणि इथं फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल सपोज इथं असतील 0.25 मोल्स. तर 0.25 म्हणजे 100 पैकी 25 मोल्स फक्त त्या ठिकाणी असे राहतात की ते मोल्स एनर्जी बॅरियर पार करून पुढे जातात, ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर पार करून पुढे जातात. बाकीचे जे मोलेक्युल्स आहेत बिचारे सारखे कोलाइड करत राहतात, त्यांच्या हाती काही लागत नाही, कारण त्यांची एनर्जी तिथपर्यंत पोहोचत नाही. तर ज्या मोलेक्युल्सची एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर पार करून जातात, जेवढे मोलेक्युल्स, तर ते मोलेक्युल्स इफेक्टिव्ह कोलिजन दाखवू शकतात. अँड अकॉर्डिंग टू द बोल्ट्झमनने याच्यावर भरपूर स्टडी केली, आणि बोल्ट्झमनने आपल्याला काय सांगितलं की दॅट फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता त्यांनी फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल आणि टेम्परेचर यांचं रिलेशन सांगितलं. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही टेम्परेचर जेवढं वाढवत नाही, आता सपोज हा ग्राफ झाला टेम्परेचर T1 साठी. आपण जर टेम्परेचर T2 जर जास्त याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर जर घेतलं, सपोज हे असेल 40 डिग्री सेल्सिअसला रिॲक्शन, आपण जर 50 डिग्री सेल्सिअस घेऊन जर रिॲक्शन करण्याचा प्रयत्न जर केला, तर तो ग्राफ काहीसा अशा पद्धतीने येईल, अशा प्रकारे. म्हणजेच इथं काय होईल, या ठिकाणी फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल्स थोडेसे वाढलेले आपल्याला बघायला मिळते. मीन्स ऍज द टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजिंग, सो देन ऍट दॅट टाइम द फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल्स इज गोज ऑन ऑल्सो इन्क्रीजिंग, बट दॅट इज नॉट एक्झॅक्टली डायरेक्टली प्रोपोर्शनल, दॅट इज एक्सपोनेन्शियली प्रोपोर्शनल टू इच अदर. आणि ते कसे प्रोपोर्शनल आहेत? फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई टू द पॉवर मायनस EA अपॉन RT. त्यांनी अशा प्रकारे ग्राफ प्लॉट करून आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रिलेशन. T2 म्हणजे T2 मीन्स इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, जर T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा ग्रेटर असेल, तर इथं ऍक्टिव्हेशन एनर्जी त्याच्यासाठी काय लागू शकते, कमी लागू शकते. आणि कमी ऍक्टिव्हेशन एनर्जी मध्ये जास्तीत जास्त फ्रॅक्शन ऑफ मॉलेक्युल्स, जास्तीत जास्त मॉलेक्युल्स काय करू शकतात, ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर क्रॉस करू शकतात, पार करू शकतात. मॉलेक्युल्सची संख्या जास्त येऊ शकते, आणि ऑब्व्हियसली जर मॉलेक्युल जास्त आले तर रिॲक्शन पूर्ण होण्याचे चान्सेस देखील कसे असतात, अगदी आणि अगदी जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही इथं काय पार्ट सांगू शकता, फ्रॅक्शन ऑफ मॉलेक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई टू द पॉवर मायनस EA अपॉन काय RT. म्हणजेच तुम्ही इथं फ्रॅक्शन ऑफ मॉलेक्युल जेवढे जास्त, तेवढा रेट ऑफ रिॲक्शन पण जास्त. फ्रॅक्शन ऑफ मॉलेक्युल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट, and rate is directly proportional to rate constant K. म्हणून तुम्ही फायनली इथं काय सांगू शकताय, so therefore finally we can write here K is directly proportional to e to the power minus EA upon RT. कळतंय सर्वांना? K is directly proportional to e to the power minus EA upon RT. आणि जर आपण इथला प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढला, तर इथं येईल प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट E into e to the power minus EA upon RT, ज्याला आपण नावडेच आता आपण याला आर्हेनियस इक्वेशन या नावाने ओळखतायत. ओके, EA फॉर T2 शो करा. जिथं हा ग्राफ कंटिन्यू होईल ना, तर तो ही त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी असेल, कधीची T2 ची. म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी ही या ठिकाणी कमी असेल किंवा जास्त असेल, त्याचा काही मॅटर नाही, पण फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल्स मात्र कसे असतील, जास्त असतील. आलं का लक्षात? हा इथं मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. रोहन खेत्रे, काय प्रश्न आहे, B प्लस AC टू फॉर्म BA प्लस C असेल रिॲक्शन, असं पण कन्सिडर आपण करू शकतो. येस, आपण आता इथं कन्सिडर केली AB प्लस C इट A प्लस BC. तुम्ही तुमच्या मनाने कोणती रिॲक्शन त्या ठिकाणी कन्सिडर करू शकताय, पण ती रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी हे दोन अडथळे पार करणं फार आवश्यक आहे. एक म्हणजे ओरिएंटेशनचा आणि दुसरा म्हणजे एनर्जीचा. तर एनर्जीच्या अडथळ्यावरनं, एनर्जीच्या बॅरियरवरनं आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे, आर्हेनियस इक्वेशन म्हणतो. आणि ते इक्वेशन अॅक्युरेट रिलेशन सांगतं की एवढं टेम्परेचर असेल
तर एवढा त्याचा रेट कॉन्स्टंट येऊ शकतो. आणि एकदा रेट कॉन्स्टंट आपल्याला मिळाला तर मग आपल्याला मिळू शकतो त्याचा रेट ऑफ रिॲक्शन ROR. ओके, तर या इक्वेशनला आपण एक्सपोनेन्शियल इक्वेशन म्हणतो, कारण याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंटची टर्म इथं आलेली आहे. त्या ग्राफवरनं तो एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट तिथं आलेला आहे. ओके, कळालं इथपर्यंत सर्वांना? तर इथपर्यंतचा जो भाग होता त्या भागाला आपण कोलिजन थिअरी असं म्हणतोय. ही कोलिजन थिअरी आपल्याला मध्येच शिकावी लागेल एक ऍज अ हिस्ट्री म्हणून. आपल्याला ऍक्च्युअल विचार कशाबद्दल आज करायचा आहे? इतके दिवस आपण विचार केला रेट कॉन्स्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन. आता आपण मगापासून अर्धा पाऊण तास जी थिअरी बघितली ती कोलिजन थिअरी पाहिली, परंतु तो आजचा आपला इम्पॉर्टंट भाग नव्हता. आपल्याला आज जे शिकायचे तर ते कशाबद्दल शिकायचे? इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट कॉन्स्टंट. के आणि टी ह्यांच्यात एक्झॅक्ट काय रिलेशन आहे? आपण ह्याच्या अगोदर जी मेथड पाहिली आता ती होती अप्रॉक्सिमेट मेथड. अप्रॉक्सिमेशनने आपण सांगतायत की बाबा टेम्परेचर 10-10 डिग्रीने जर वाढत गेलं तर तेव्हा रेट कॉन्स्टंट हा डबल. मग त्याच्यावरनं तुमचं तुम्ही ओळखून घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. पण या आरएनएसने मात्र ऍक्युरेट सांगितलं की टेम्परेचर एवढं तर रेट कॉन्स्टंट त्याचा एवढा येऊ शकतो बाय द हेल्प ऑफ दिस इक्वेशन. आणि या इक्वेशन मधल्या ज्या टर्म्स आहेत त्या समजून घेण्यासाठी आपल्याला डिटेलमध्ये कोलिजन थिअरी शिकावी लागली. 4 मार्काला थिअरीमध्ये पण प्रश्न विचारतात. एक्सप्लेन कोलिजन थिअरी ऑफ केमिकल कायनेटिक्स. तर तेव्हा ही पूर्ण थिअरी तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. जे रिलेशन आपल्याला मिळालेलं आहे तर त्या रिलेशनचा वापर करून एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन वगैरे आपण कसे करू शकतो? कारण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर असेल तर एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठेवून एवढं कॅल्क्युलेशन करणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आता आपलं कर्तव्य हे आहे की हे इक्वेशन जरा सिंपल भागमध्ये कन्व्हर्ट करणं. त्याच्यासाठी आपल्याकडे जे शस्त्र आहे ते म्हणजे कोणतं आहे? लॉगॅरिथम. आपण आता लॉगॅरिथमचा वापर करून ह्या एक्सपोनेन्शियल इक्वेशनचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिक इक्वेशन मध्ये करणार, जेणेकरून आपल्याला नंतर कॅल्क्युलेशन करायला थोडंसं सोपं जाऊ शकतं. तर मग आता बघा आपण ते कन्व्हर्जन इथं करत आहोत. हे तुम्ही आता स्क्रीनशॉट काढलाय सर्वांनी इतक्या वेळामध्ये? यस. आता मग बघा आपण ह्या आरएनएस इक्वेशनला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करूया. ओके, आरएनएस इक्वेशन इन लॉगॅरिथमिक फॉर्म that we have to determine. Equation in logarithmic form. आता मग बघा याच्यात एक्झॅक्ट काय आहे? आरएनएस इक्वेशन तर आपल्याला आता मिळालेलं आहे. त्याच्यातल्या सगळ्या टर्म्स बद्दल आपण डिटेल स्टडी केलेली आहे. के इक्वल्स टू ए इंटू ई टू द पॉवर मायनस ई ए अपॉन आर टी. ओके, आता फटाफट तुम्ही तर सांगू शकताय के म्हणजे रेट कॉन्स्टंट. जर रेट कॉन्स्टंट वाढला तर रिॲक्शनचा रेट पण काय होतो? वाढतो. ओके, हा पॉइंट सर्वांना माहितच आहे. ए म्हणजे आरएनएस कॉन्स्टंट, आरएनएस फॅक्टर, फ्रिक्वेन्सी फॅक्टर किंवा याला आपण प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर असं देखील इथं म्हणता येतं. त्याच्यानंतर ई म्हणजे एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट हुज व्हॅल्यूज लाईज बिटवीन 2 to 3. ओके, हा. त्याच्यानंतर पुढे काय? ई म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि टी म्हणजेच काय आहे? टेम्परेचर. आता हे इक्वेशन आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचे. तर त्याच्यासाठी सरळ सरळ तुम्हाला पहिलं काय अप्लाय करावं लागेल? अप्लाइंग लॉग ऑन बोथ. लॉग ऑन बोथ ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला तुम्ही आता लॉग अप्लाय करा. ओके, करा मग अप्लाय. कसं होईल मला सांगा बरं? लॉग ऑफ के इक्वल्स टू लॉग ऑफ हा ई टू द पॉवर मायनस ई ए अपॉन आर. आता हे ए थोडेसे छोटे येतील बरं, परंतु ते ई आहेत लक्षात ठेवा. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी असं आपण याला इथं म्हणताय. दोन्ही साईडला आपण काय अप्लाय केलेला आहे? लॉग अप्लाय केला. आता इथं बघा लॉगचा एक नियम आहे, महत्वाचा नियम, जो तुम्हाला माहितच असेल की सिन्स लॉग ऑफ जर समजा असं असेल ए टू द पॉवर एम असेल तर तो एम इकडे कोइफिशियंटला येतो. एम इंटू लॉग ए, घातांकावरची संख्या कुठं आलेली आहे? सहगुणकाला. ओके, घातांकावरची संख्या सहगुणकाला आणि इकडं आहे लॉग ए. मग आता इथं काय होईल मला सांगा? सध्या लॉग ए हे येथील कोइफिशियंट मायनस ई ए
अपॉन आर टी इंटू लॉग ई. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता ह्याचा बेस काय नाही म्हणजे काय आहे, ई आहे. ओके, याला आपण नॅचरल लॉग म्हणतो. याला एल ने दाखवतात. बऱ्याच बुक्स मध्ये याला फक्त एल एन असं दाखवलेलं. एल एन म्हणजे नॅचरल लॉग. नॅचरल लॉग म्हणजे ज्याचा बेस हा ई असतो, ज्याच्या बेसला ई असतो, त्याला आपण बोलतायत नॅचरल लॉग. ओके, तर हा आहे नॅचरल लॉग, त्याच्या बेसला ई आहे. हे मी एवढ्या फोकसने तुम्हाला इथं का सांगतोय की हा जर लॉग जर नॅचरल असेल तर लॉग ई ची व्हॅल्यू ही 1 येते. सिन्स लॉग ई हॅव्हिंग बेस ई, अँगल आणि बेस सेम जर असेल त्याची किंमत पण नेहमी 1 येते. आणि इथं पण या ठिकाणी लॉग ई आहे, त्याच्यामुळे त्याची किंमत किती आली, 1 आली. म्हणून मग आता तुम्ही ह्या इक्वेशनला इथं काय केलं, बोला लॉग बेस ई इकडं के, याची व्हॅल्यू सरळ सरळ किती आली, मायनस ई अपॉन व्हॉट, आर टी इंटू 1. लॉग ई किती आहे, 1 आहे. बरोबर आहे. म्हणून त्या लॉग ईच्या जागेवर आपण किती लिहिलेले आहे, 1. म्हणून इथं आलं लॉग के इक्वल्स टू मायनस ई अपॉन आर टी. ओके, त्याचा बेस काय नाही म्हणजे ई. तर याला आपण इथे म्हणतायत कोणतं इक्वेशन, आरएनएस इक्वेशन इन लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, आता इथं आपण डिफरंट टेम्परेचरला रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी डिटरमाइन करणार. आपण इथं कन्सिडर करूया की लेट समजा इथं K1 is the rate constant. K1 is the rate constant. Rate constant at temperature T1. जेव्हा टेम्परेचर T1 आहे तेव्हा रेट कॉन्स्टंट किती आहे, K1 आहे. K2 रेट कॉन्स्टंट at टेम्परेचर T2. टेम्परेचर T2 असताना K2 हा काय झाला, रेट कॉन्स्टंट. टेम्परेचर T1 असताना K1 काय झाला, रेट कॉन्स्टंट. मग आता तुम्ही हे इक्वेशन डबल फॉर्म मध्ये लिहू शकता. म्हणजे कसं बघा, आता लॉग ऑफ K1 इक्वल्स टू मायनस ई अपॉन आर T1. ऑफकोर्स याचा बेस किती आहे, ई आहे. तो नाही लिहिला तरी पण इथं त्याचा बेस हा ई असतो. ओके, हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट, लॉग ऑफ K2 याचा बेस ई आहे, याची व्हॅल्यू पण तेवढीच, मायनस ई अपॉन आर T2. ओके, आता मग बघा हे इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. मग आता इथं काय येत आहे, आता इथं काय येतं, फर्स्ट आणि सेकंड. आता पहा, आपल्याला दोन्हीचा रिलेशन काढायचे, तर तुम्ही इथं काय म्हणणार, सबस्ट्रॅक्ट. दिसतात का सबस्ट्रॅक्टचा, यस यस, सबस्ट्रॅक्ट 2 फ्रॉम 1. ओके, 2 मधून 1 वजा करा. तर इक्वेशन 2 लॉग K2 मायनस लॉग K1. ओके, आता बघा इथं 2 मध्ये ई अपॉन आर T1 आणि मायनस 1 ची उजवी बाजू मायनस ई अपॉन आर टी. 2 मध्ये 2 होतो आणि 1 मध्ये 1. ओके, आता मग इथं बघा याचा बेस ई आहे, याचा बेस ई आहे. ओके, लक्षात आले तुमच्या, मायनस ई अपॉन आर T2 मायनस ई अपॉन आर T1. आलं लक्षात. पण आता इथं बघा, सिन्स जर लॉगची वजाबाकी केली तर 2 संख्येमध्ये भागाकार. हा लॉगचा नियम सर्वांनाच माहित आहे. माहित आहे का सर्वांना, लॉगची वजाबाकी 2 संख्येत भागाकार, किंवा जर 2 संख्येत भागाकार असेल तर त्यांच्या लॉगची इथं काय होते, वजाबाकी. ओके, बरोबर आहे. मग इथं आपण तेच काम करतोय, K2 इकडे K1. मग आता इथं काय होईल, सो देअरफॉर लॉग ऑफ काय येईल, K2 अपॉन किती, K1, दॅट इज इक्वल्स. इकडं आता काय होईल, मायनस मायनस प्लस.
आपण काय करूयात, प्लस वाले अगोदर घेऊयात. जमेल ना तुम्हाला? प्लस वाले अगोदर, प्लस EA अपॉन RT आणि मायनस वाले मायनस EA अपॉन RT. ओके, कळालंय? आता मग याच्यानंतर इथे काय येऊ शकतंय पहा बरं. या ठिकाणी त्याचा लॉग बेस E आहे. पण जनरली नॅचरल लॉग वरनं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता येणार नाहीत. आपल्याला जर कॅल्क्युलेशन करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, बेस ईचं कन्व्हर्जन बेस 10 मध्ये करावं लागेल. मग आता बेस ईचं कन्व्हर्जन जर बेस 10 मध्ये जर करायचं असेल तर मग आपल्याला इथं काय करावं लागेल. थिंग्स काय माहिती आहे बरं, आपण थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस ते सांगितलेलं आहे. ह्या टॉपिक मध्ये पण एकदा आपण बघितलेलं होतं. 2.303 या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागतं जर बेस ईचं कन्व्हर्जन तुम्हाला जर बेस 10 मध्ये करायचं असेल तर. मग इथं आपण तेच काम करतोय आता. बेस ईचं कन्व्हर्जन आपण कशात करतोय, बेस 10 मध्ये. तर मग इथं काय येईल बोला, 2.303 लॉग बेस 10 काय आलं, K2 बाय K1 इक्वल्स टू. आता इथे पण EA बाय R ते काय निघतील, कॉमन निघतील. चला तर मग काढा कॉमन, EA बाय R आणि मध्ये काय होतील बोला, 1 बाय T1 मायनस 1 बाय काय T2. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आणि फायनली मग याला तुम्ही फायनलाइज कसं करणार, लॉग ऑफ K2 अपॉन K1 इक्वल्स हे 2.303 इकडे डिवाइड मध्ये बघा, हे इक्वेशन आता सर्वात महत्वाचं असेल इंटू R आणि मध्ये वाटलं क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं करू शकताय. इथं काय येईल, T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला इथं मिळेल. या लॉगचा बेस काय नाही म्हणजे काय आहे, 10. कळालं? तर हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण आर्हेनियस इक्वेशन विच शोज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन और ऑन रेट कॉन्स्टंट. हे टोटल एक्सप्रेशन डिराईव्ह करा म्हणून पण 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि याच्यावर आतापर्यंत भरपूर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केमिकल कायनेटिक्स मध्ये जर बघितले तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला या पार्टवर बघायला मिळतील. आर्हेनियस इक्वेशन किंवा कोलिजन थेअरी याच्यावर भरपूर असे क्वेश्चन्स इथं विचारलेले आहेत. सर्व प्रकारचे ग्राफ्स, सर्व प्रकारचे एक्सप्रेशन, या सर्व प्रकारच्या टर्म्स इथं तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी माहित असणं अत्यंत आणि अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व रिलेशन, सर्व इक्वेशन व्यवस्थित बघा. आपला जवळजवळ हा 1.25 तासाचा जो पिरियड आहे तर या पिरियड मध्ये आपण हा डिटेल पार्ट बघितलेला. कळालं का सर्वांना? काल आपण थोडक्यात एक भाग बघितला होता, फक्त ग्राफ्स बघितले होते. कारण हा पुढचा भाग आपण स्टार्ट नव्हता केला. त्याचं कारण हे होतं की हा कम्प्लीट पार्ट एका लेक्चर मध्ये बसणं अत्यंत आवश्यक होतं. कारण ह्याच्यात आपल्याला कोलिजन थिअरी पण शिकायची होती आणि त्याचबरोबर ते रिलेशन्स देखील आपल्याला या ठिकाणी शिकायचे होते. ओके, स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, चला घ्या पटकन. घेतला का, 1 2 3. चला आता इथं पहा, याच्यावरनं आपल्याला भरपूर असे क्वेश्चन सोडवता येऊ शकतात. आता या चॅप्टरचा फक्त छोटासा एक भाग उरलेला आहे. तसा ह्याच्या अगोदर तो भाग होता, पण त्याच्यामध्ये मोलिक्युलॅरिटीच्या काही कन्सेप्ट होत्या. म्हणजे मोलिक्युलॅरिटी मध्ये कोलिजन थिअरीच्या काही कन्सेप्ट होत्या. त्याच्यामुळे तो भाग आपण अगोदर घेतला नव्हता. तर आता आपल्याला उद्याच्या पिरियड मध्ये मोलिक्युलॅरिटी ही फायनल कन्सेप्ट या टॉपिक मध्ये शिकायची आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यावरचे उर्वरित MCQs बघणार आहोत. सो लेट अस स्टॉप हिअर. आपण आता या ठिकाणी थांबूयात. मी आता हे लेक्चर एंड करतोय. ओके.